एका बाजूला पामचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला पालघरचा, म्हणजेच ब्लू स्टार पालघर आणि त्यांच्या समोर आहेत एका बाजूला पाम सलामी बॅटर, एका बाजूला अल्केश आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज आपण पाहू शकता चंद्रकांत, ज्यांची बॅट खूप चांगली बोलते. आता इथून चंद्रकांतची बॅट बोलणं गरजेचं आहे. मागच्या मॅचमध्ये चंद्रकांतने काय कमालीचा खेळ दाखवला आणि आपला संघ तिथून खूप अडचणीत होता, त्या अडचणीतनं बाहेर काढण्याचं काम केलंय आणि खूप चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून राहिलं. जाऊया संदेश बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल इथून कार्पेटला रोल करतोय, बॅकअप येतोय, बॅकअपनं चेंडू फील्ड झालाय परंतु थोडंसं हुंबल झालं आणि इथून एकच धाव मिळेल. या एक धावेच्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते. एक धावा खातं ओपन होते वैयक्तिक आणि सांघिक. जाऊया इथून पुढचा चेंडू. ओ हो, चंद्रकांत यांचा फटका फसलाय आणि जेल सुटला गेलाय. दोन दोन क्षेत्ररक्षक आले होते, कॉलिंग राहिली नव्हती आणि दोघांमध्ये कॉलिंग नसल्या कारणामुळे इथून तू घेऊ की मी, लागलाय का बघा, जा लगेच फर्स्ट एड बॉक्स घ्या, हे घ्या फर्स्ट एड, स्प्रे मारू नका फक्त. ओके, जा जा पाणी घेऊन जा, पाणी पाणी पण घेऊन जा, लागलाय त्यांना, गाडभर लागलाय. सुटला गेला. चंद्रकांतचा विकेट किती महत्त्वाचा आहे हे मात्र क्षेत्ररक्षकाला माहिती होतं आणि त्याने जेब जरूर लावली होती जेल कॅरी करण्यासाठी आणि इथून जेल सुटला गेला, परंतु प्रयत्न चांगले राहिले आणि इथून विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचत तब्बल या ओव्हरमधील 2 बॉलचा खेळ झाला, 3 धावा स्कोर कार्डवरती. पाहूया पुढचा चेंडू. संदीप बॉलिंग ट्रॅक वरती. पाहूया पुढचा चेंडू. चंद्रकांत ऑन फायर, चेंडू चाललाय हवाई सफरच्या यात्रेमध्ये, षटकार, 6 धावा. तर जाऊया इथून इथून आपण पाहिलं जाना खाना अरे याच्यानंतर अजून एक मॅच आहे, त्याच्यानंतर आदिल भाई जाऊया इथून पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथून चंद्रकांतला
आहेत. जाऊया न्यूमॅन सुजल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सेकंड लास्ट सामना आहे या पॅनलमधील. त्यानंतर शेवटचा सामना असेल. नाला सोपारा तयार आहे या सामन्यातील विजेत्या संघासोबत खेळण्यासाठी. एक धाव कंप्लीट झालाय. दुसरीचा प्रयत्न असेल. पियुष चेंडूच्या खाली होतोय. सिंगल परिपूर्ण होत्या. नक्कीच पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं असेल पालघरचा संघ खूप चांगली विजय मिळाली. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये पालघरचा संघ हरल्याच्या कगारमध्ये होता. परंतु माहीम संघाच्या हातातनं तो मॅच निसटला आणि पालघर संघाने पुन्हा एकदा खेचला तो मॅच. जे मागे घडलं होतं पालघर संघानेच तो कारनामा घडवला होता. 3 बॉलमध्ये 1 आणि ते 3 बॉल डॉट घेतले होते आणि एक धावा वाचवले आणि सामना जिंकला. फटका खेळलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेत. ओहो इथून सिंगल झालाय. दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होईल आणि 3 धावा कंप्लीट होतील. खूपच चांगले 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जाव्या इथून षटक क्रमांक आपण पहिला पाहताय आणि या पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट होतोय. पहिल्या षटकामध्ये धावांचा खर्च होतोय 14. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. पालघर टीम जास्त टीम मीटिंग नको प्लीज विनंती असेल. पालघर टीम टायमर ऑन आहे ऑन स्क्रीनवरती. आम्ही डायरेक्टली ऑप्शन घेणार आहोत. ॲक्शन डायरेक्ट केली जाणार आणि इथून या आयोजकांची सूचना आहे तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आम्ही वारंवार आपल्याला सांगणार नाही की आपल्याला वेळ दिली गेली आहे. 15 मिनटं असणार आहे 3 ओव्हरसाठी आणि त्या 3 ओव्हरसाठी 15 मिनटं आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. जर एक्स्ट्रा टाइम घेत असाल तर आपल्याला 30 या सर्कलमध्ये प्लेयर ॲड करावा लागेल. जाऊया इथून पुढचा चेंडू घेऊन. पुढचा षटक पियुष आपल्याला पाहायला मिळेल. पियुष राऊत, संदीप राऊत यांचे चिरंजीव पहिल्या मॅचमध्ये जरूर होते परंतु मागच्या मॅचमध्ये आणि या मॅचमध्ये नाही आहेत. काही कामास्तव जावं लागलं त्यांना. जाऊया इथून तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू झालाय. सुधीर मामा सामन्याचा आनंद घेत आहेत. जाऊया इथून पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा पियुष. पहिलाच बॉलवरती सिंगल दिलाय. पहिलाच बॉल सिंगल आली आणि त्यानंतर धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचते 15 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. जाऊया पुढचा चेंडू. ओ हो 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 ताकद लावली आहे. उंची आहे. लांबी असेल का आणि लांबी तेवढीच. षटकार. धन्यवाद धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचेल तब्बल 21. पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रात चेंडू चाललाय. सीमा रेखा पार. पियुष वरती आक्रमण. षटकार.
बॅक टू बॅक 2 षटकार इथून पाहायला मिळत आहेत आणि इथून त्याचबरोबर पियुष यांच्यावरती आक्रमण चढवले जात आहेत. आणि या ओव्हर मध्ये दोबी पछाड चालू आहे. पियुष वरती आक्रमण, षटकार षटकार चौकार. आता धावांची गती आता वेगाने चालली आहे. धन्यवाद. 5 मिनिटं बाकी राहत आहेत. आता आपल्याला पूर्ण ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. त्याचबरोबर एक ओव्हर सुद्धा, म्हणजे टोटल आपल्याला 8 बॉल कंप्लीट करायचे आहेत 5 मिनिटांमध्ये. याची नोंद ठेवा. धावसंख्या स्कोर कार्डावरती जाऊन पोहोचते 31. 31 धावा. पुढचा चेंडू, फटका जरूर चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे. संदीप विकेट. स्वीप करायचं होतं, बॅटचा टोला लागलाय आणि इथून विकेट डाऊन. आई माझी सत्वाची भरोशी ये धावानू बैठक. आई माझी सत्वाची भरोशी ये धावानू बैठक. आई माझी सत्वाची भरोशी ये धावानू बैठली. आई माझी सत्वाची भरोशी ये धावानू बैठली. आई माझी केलं माऊली. आई माझी केलं माऊली. आई माझी सत्वाची भरोशी ये धावानू बैठक. आई माझी सत्वाची भरोशी. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. फारसला आपण पाहतोय. इथून हा चेंडू मात्र डॉट आलाय. या ओव्हर मधील धावांचा विचार केला तर षटकार षटकार चौकार विकेट 0 एक सिंगल अशा तब्बल धावांचा खर्च केलाय. 17 धावांचा खर्च झालाय या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 14, या ओव्हरमध्ये 17 अशी धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते तब्बल 31 धावा. शेवटचा ओव्हर आणि शेवटच्या ओव्हरसाठी 3 मिनिटं बाकी राहिल्यात. स्पीड अप करा. जाऊया शेवटचा ओव्हर घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती कोणाला आमंत्रित केलंय? यशानं आमंत्रित केलंय शेवटच्या ओव्हरसाठी. धावसंख्या स्कोर कार्डावरती लाभली आहे 31 धावा. जाऊया इथून पहिलाच बॉल आपण पाहिला. पहिलाच बॉल सिंगल आलाय आणि इथून चेंडू हवेत. पुन्हा एकदा संदीप चेंडू खाली. जेल कॅरी होतोय आणि विकेट पतन होतोय. फलंदाज बॅक टू दी डगआउट.
जाऊया इथून गोलंदाज फलंदाज कोण आहे पाम संघ फलंदाज कोण आहे यश ओके धन्यवाद यशला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये यश यश आपल्याला पाहायला मिळतील यश वर्सेस यश एकाच राशीचे आहेत दोन्ही बॉलर आणि फलंदाज फटका फसला यशने यशचा विकेट मिळवलाय फलंदाज यश आले गोल्डन डकचा शिकार झाले विकेट डाऊन फलंदाज आपण पाहिलं तर चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय तब्बल दोन बॉलवरती एक धावा एक विकेट असा हा 3 बॉल झालेत का यस यस ओके इथे अपडेट झाली आता अपडेट झाली 3 बॉलमध्ये इथून एक धाव खर्च केले 2 विकेट 3 बॉलचा खेळ उर्वरित बाकी राहिलाय आता या 3 बॉलमध्ये पाहूया नवीन बॅटर प्रणय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील जाऊया पुढचा चेंडू फटका खेळला आहे पाहूया पियुष आहेत तिथे चेंडू खाली येत आहेत फील्ड करतायत सिंगल मिळेल सिंगल मात्र धावसंख्या 1च्या मदतीनं पुढे जाईल आणि धावसंख्या स्कोर कार्डवरती आत्ता मात्र 33 धावेवरती जातोय धावफलक मागच्या 2 ओव्हरचा इतिहास पाहिला तर 14-17 नक्कीच या ओव्हरमधील उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आहे 2 नक्कीच ही स्पर्धा आपण पाहू शकता नक्कीच रमाईनगरच्या या क्रीडांगणावरती आपण पाहतोय आणि सलग 3 वर्ष या स्पर्धेला झाली आहे त्याचबरोबर आपण पाहिलं तर वैभव जाधव स्मृती चषक 2026 आपण पाहतोय पागदरे नेटवर्क या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण करतोय नक्कीच या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण करत असताना पागदरे नेटवर्क घरबसल्या जे आमचे प्रेक्षक आहेत त्यांना मात्र आनंद भरपूर देत आहेत आणि आमचे लाडके प्रेक्षक या स्पर्धेचा भरपूर आनंद घेत आहेत त्या घरी बसलेल्या सर्व प्रेक्षकांना सुद्धा निवेदन असेल असेच अनेक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवले जाईल पागदरे नेटवर्कच्या माध्यमातून परंतु आपल्याला छोटंसं काम करावं लागेल त्यासाठी आपल्याला पागदरे नेटवर्कला इथून जे चॅनल आहे चॅनलच्या खालीच सबस्क्राईबचं बटन आहे त्या सबस्क्राईबच्या बटनाला मात्र आपल्याला टच करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर लाईक करायचं आहे आणि बेलायकन करायचं आहे आणि असंच जर आपण सबस्क्राईब केलं त्या चॅनलला तर पागदरे नेटवर्क जिथे जिथे आपलं लाईव्ह प्रक्षेपणाचं काम करेल तिथून आपल्याला घर बसल्या सामन्याचा आनंद घेता येईल असं चॅनल आपल्याला तिथून लिंक पाठवत जाईल आणि ती लिंक तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल आणि तुम्ही घर बसल्या त्या सामन्याचा भरपूर आनंद घेत राहाल आणि ते काम करावं लागेल एक छोटंसं काम आहे आपण केलं तर असंच पागदरे नेटवर्क तुमच्यापर्यंत ते काम पूर्ण करत देईल आणि तुम्हाला ते चॅनलवरनं पुन्हा एकदा लाऊड अपील राहिली होती नवीन बॅटर कोण आहे XYZ असं नाव टाकलं जाईल आपल्यापर्यंत प्रतिनिधी पोचत नाही आहे वारंवार आम्ही विनंती करतोय प्रत्येक संघाला आपला एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोचवत जा नावाची अपडेट करण्यासाठी आता जर याच्यापुढे कोणताही प्रतिनिधी येत नसेल तर त्या प्रतिनिधी आल्याशिवाय आम्ही त्या संघाचं जे खेळाडू खेळत आहेत त्यांची नावं घेतली जाणार नाही डायरेक्ट XYZ असं नाव टाकतील मग सिरीज असो फलंदाज बॅटरचा असो किंवा गोलंदाज असो हे वैयक्तिक बक्षीचं आम्ही जे आहेत तुमचं लॉस होतील काय होतील ते तुमची जबाबदारी असेल हे शेवटचा ऑफिशियल कॉल आहे तुम्हाला कारण की वारंवार तुम्हाला कॉलिंग केली जाते आपला 12th मॅन पाठवा तुम्ही पाठवत नाही आणि इथे लाईव्ह चॅनल आहे लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा तर चॅनल अपडेट करत जाईल याच्यापुढे आपल्याला अपडेट देणं गरजेचं आहे तुम्ही आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवत जा तुमची नावं येतील तसे आम्ही नावांची अपडेट करणार तसं चॅनलसुद्धा अपडेट देत राहणार आपल्याला
हे आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करतोय. जावे इथून मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्डवरती धावा आहेत तब्बल 34 धावा आणि 35 धावांचा टार्गेट असेल. पाणी घेऊन जा पंचांना. फील्ड सेटअप करा. जास्त वेळ नाही आहे आपल्याकडे. फील्ड सेटअप करा आणि फलंदाज पाठवा पालघर संघ. या ओव्हरमध्ये काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे. या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 3 विकेट आणि 3 रन खर्च केलेले आहेत. कमबॅकिंग गोलंदाजी राहिली. गोलंदाज यशकडनं यश त्यांच्या नावात आहे आणि यश प्राप्त केलं आहे. विनीत आणि भूपेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. जाऊया इथून. चंद्रकांत बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिला षटक घेऊन इथून 35 धावा डिफेंड्स करायच्या आहेत. धन्यवाद. थांब. ही ओव्हर संपल्यानंतर आपण अनाउन्समेंट करू. ओके. जावे इथून पहिलाच बॉल निर्धाव आलाय. पहिलाच बॉल इथून. यस पंचाची आर्ग्युमेंट करू नका. पंच कळवतील आपल्याला. पंचाची आर्ग्युमेंट करू नका. पाम संघ यस विकेट डाऊन झालाय का सर? ओके धन्यवाद. फलंदाज बाद झालाय. त्रिफळाशीत बाद झालाय. पंच त्रिफळाशीत बाद झाला. यस ओके धन्यवाद. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. फलंदाज बाद होईल. विकेट डाऊन. बॅक टू द डगआउट. पहिलाच बॉलवरती पहिला विकेट पाहायला मिळतोय. डीजे संदीप नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ओ हो काय कमालीचा चेंडू चंद्रकांतच्या माध्यमातून हाताळला जात आहे. खूपच चांगली गोलंदाजी चंद्रकांतच्या माध्यमातून. इथून पहिलाच बॉल फलंदाजाला परतीच्या प्रवासात पाठवलं. त्यानंतर दुसराच बॉल डॉट आलाय. आता इथून
तिसरा चेंडूचा खेळ घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. हा इथून व्हाईट बॉल अवांतर धावा मिळतात. धावसंख्येत वाढ होते आणि धावसंख्या स्कोर कार्डवरती एक खातं ओपन होतंय. सांघिक वैयक्तिक खातं अजून ओपन झालेलं नाही आहे. इथून ढकललाय, चेंडूला ड्राईव्ह केलाय, मनगटाच्या साह्यानं सिंगल धाव परिपूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न, मिसफिल्डचा फायदा, पूर्णपणे 4 धावा इथून स्कोर कार्डमध्ये येतील. चंद्रकांत यांच्या राग आता पाहायला मिळतोय, कारण की इथून चांगली गोलंदाजी मी करतोय. 35 चांगली गोलंदाजी मी करतोय तर आपल्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण आवश्यक आहे मला. ह्याच अनुषंगाने चंद्रकांतचा राग इथून बाहेर येताना दिसतोय. रगरगत्या उन्हामध्ये खेळताना इथून गोलंदाजी चांगली राहत आहे, तर त्या गोलंदाजीला साथ देणं क्षेत्ररक्षकांचं फार आवश्यक काम आहे. परंतु क्षेत्ररक्षक वर्ग साथ देत नसाल तर गोलंदाज थोडासा बॅकफुटला जात असतो आणि ते तिथे पाहायला मिळत आहे. चंद्रकांत पुन्हा एकदा तयार असेल बॉलिंग एंडवरनं पुढचा चेंडूचा खेळ घेऊन. इकडून 11चा बाट खेळण्याचा प्रयत्न, बैठकी फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वीप करायचा होतं, परंतु चेंडू ऑफस्टिकला ठेवला जातोय. डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पालघर संघाला इथून आपण पाहिलं तर 35 धावांचा टार्गेट आहे. इथून मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल सामना जिंकायचा असेल तर पालघर संघाला. इथून लेगविथ फोरची अपील जरूर झाली होती, परंतु बॅटची कडा असं पंचांनी दर्शवलंय. खूप चांगली पंचांची भूमिका. आपल्याला सलग 3 दिवस पंच रगरगत्या उन्हामध्ये थाट मानेनं मात्र उभे आहेत आणि योग्य ते निर्णय आमच्यापर्यंत पोचवत आहेत. दांडीवरनं मात्र बिलॉन करत आहेत दोन्हीही पंच. खूप चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून केली जात्या. इथून आपण पाहिलं तर या ओव्हरमधील चेंडूंचा विचार केला तर या ओव्हरमधील चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचा लास्ट बॉल चंद्रकांतच्या षटकातील हलक्या हाताने कट केला आहे. पाहूया क्षेत्ररक्षकाला डॉट बॉल आणि इथून पहिला ओव्हरचा खेळ कंप्लीट होतोय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केला तब्बल 6 धावा. 1 ओव्हर 6 धावा म्हणजे येणारे आता 12 बॉलमध्ये 29 धावेचा पाठला करायचा आहे. 12 चेंडू 29 धावा. हॅलो हॅलो फटका फसलाय आणि इथून पाहूया क्षेत्ररक्षक आले होते परंतु चेंडूपर्यंत पोहोचले नाही. सिंगल सिंगल आणि सिंगल पाहायला मिळेल. सिंगल धाव मिळत्या. या सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवरती धाव पोहोचेल तब्बल 7 धावा. आता इथून मॅचचं समीकरण आपण पाहिलं. येणारे चेंडू आहेत तब्बल 11 बॉलमध्ये कंप्लीट करायच्या आहेत 28 धावा. 11 बॉल 28 धावेची आवश्यकता. हल्ला बॉल करावा लागेल, आक्रमक बनावं लागेल. बॅटची कडा आली आहे, चेंडू ट्रॅव्हल झालाय, डायरेक्ट हिट केला जाईल परंतु इथून डायरेक्ट हिट होणार नाही. सिंगल अँड सिंगल पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन येते 8 धावा. जवळ इथून पुढचा चेंडू इथून पाहिलं तर पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज फटका खेळलाय. उंचावरती चेंडू आहे, थोडं लांब जाणार नाही. क्षेत्ररक्षक खाली आहे, जेल कॅरी होईल. विकेट डाऊन, फलंदाज बाद. डेज आहे.
धन्यवाद. नितेश आपल्याला पाहायला मिळेल. इथून जाऊया पुढचा चेंडू घेऊन. नितेश आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूचा खेळ झालाय 3 आणि 3 बॉलचा खेळ बाकी आहे, म्हणजे 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 28 धावा, 9 चेंडू 28 धावेची आवश्यकता. ओहो, पुन्हा एकदा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. आणि इथून आता 7 चेंडू. दर्शील धनु, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत असेल. तर जाऊया इथून. आपण पाहिलं तर पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती. खूपच चांगला चेंडू आहे. इथून चेंडू ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा कुठेही प्रयत्न दिला जात नाही. चांगली गोलंदाजी राहिली आहे, अप्रतिम गोलंदाजीचं उत्तर राहिलंय. एक धाव मिळते. एक धावीच्या मदतीत धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 8 धावा. 9 धावा, 9 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल. इथून पाहिलं तर पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आली आहे. सिंगल कंप्लीट झालाय आणि मिसफिल्ड पाहायला मिळतोय. चौकार. 4 धावा आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती 13. 2 ओव्हर 13 धावा. अजूनही इथून भरपूर धावांचा पाठलाग करायचा आहे. सहा चेंडू 22 धावा. सामन्याचं समीकरण 6 चेंडू 22 धावा. पाम संघ टीम मीटिंग नको. संजयजी कुर्ले सर, आपल्या वेलकम, हार्दिक स्वागत असेल. मुख्य व्यासपीठावरती यायचं आपण. पाम संघ एकत्रित येऊ नका, टीम मीटिंग करू नका. फायनल डे आहे. सेमीफायनल फायनल खेळवायचं प्लीज. चंद्रकांत, यस, धन्यवाद. तर जाऊया आपण पुढचं स्वागत सन्मान करतोय. दीपकजी लोखंडे सरांच्या शुभातनं आलेल्या आमच्या प्रमुख पाहुण्यांचा स्वागत सन्मान. संजयजी कुर्ले सरांचं स्वागत सन्मान केलं जाईल मुख्य व्यासपीठावरती. या संजयजी कुर्ले सर, आपलं स्वागत सन्मान असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. फुल पुष्पफुल देऊन जाऊया. जाऊया इथून 6 चेंडू 22 धावा. मॅचचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं. पहिलाच बॉल. गोलंदाज प्रणय. फटका चालला लॉंग डिस्टन्स मध्ये. षटकार. का म्हणून मी लेट आलाय ह्याचं कारण हे आहे, चंद्रकांत पहिल्या ओव्हर मध्ये होता म्हणून मी स्ट्राईकला आला नव्हता आणि फलंदाजीसाठी आला नव्हता. मला चंद्रकांतचे ओव्हर थांबायचं होतं. चंद्रकांतचे ओव्हर संपले. आता मी येतोय बॅटिंग मार्क वरती आणि आल्याबरोबर इथून पहिलाच बॉल पेस केला होता गोलंदाजाचा आणि पहिल्याच बॉल वरती षटकार. आता मॅचचं समीकरण बदलत आहे. येणारे चेंडू आहेत 5 बॉल मध्ये बनवायचे आहेत 16 धावा. 16 22 सांगतोय. पहिल्या ओव्हर मध्ये 6 धावा आल्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये धावा खर्च झाल्यात 7. 6 आणि 7 13 धावा आणि इथून 35 धावांचा टार्गेट आहे. दुसऱ्या ओव्हरला 7 धावा, 35 धावांचा टार्गेट. 22 धावा पाहिजे. ओके, डाऊट क्लिअर. धन्यवाद.
आमचे मॅन्युअल स्कोरर अमोल जाधव 3 दिवस झाले जागा सोडत नाही, खुर्ची पण सोडत नाही आहेत, स्कोरिंग तर मीच करणार असं त्यांचं सांगणं आहे. कारण की इथून बसल्या बसल्या सामन्याचा आनंदही घेता येतो. पाणी आंध्रे असं सांगितलं का पाणी सुद्धा येतं, जेवण आंध्रे सांगितलं तरी जेवण सुद्धा येतं. हे आहे क्वालिटी अमोलची. पाहूया इथून इथून फटका खूप चांगला आहे. ब्लॉकहोलचा चेंडू होता, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असेल. एक धाव कंप्लीट झालाय, दुसरीचा प्रयत्न फेकी केली आहे आणि चुकी 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 केली आहे. विकेट डाऊन. ज्याने आपल्या गोलंदाजीतनं मात्र खूप कमी धावा खर्च केल्या त्याच गोलंदाजाला आता फलंदाजी करायची आहे. जे पहिल्या इनिंगमध्ये जी गोलंदाजी केली होती, खूप चांगलं प्रभावित काम आपल्या संघाला केलं. आता या बॅटिंग एंडवरती आता आपल्याला तेच काम करावं लागेल. परंतु लेफ्ट हँडर फलंदाज स्ट्राईक एंडवरती आहेत. फटका पाहूया कुठे जातोय आणि इथून हा चेंडू जाणार षटकार की चौकार. चौकार. ओके, धन्यवाद. जिथपर्यंत आम्हाला पंच कळवत नाही तिथपर्यंत आम्ही सांगू शकत नाहीये. चौकार पाहायला मिळतोय. नक्कीच अमोल स्कोररच्या भूमिकेत आहेत. कालचा दिवस थोडासा खराब गेला. धावा बनवणारा संघ यजमान संघ होता कालच्या दिवसामध्ये. पुणे या स्पर्धेतील सर्वाधिक धावा त्यांच्या नावावरती होत्या. 90+ धावा स्कोर होता. सेकंड आहे तुमचा, 90+ होता यांचा. यस, आणि यांचा दुसरा रेकॉर्ड पण आहे, ते पण सांगतो तुम्हाला. दुसरा रेकॉर्ड पण आहे, तो सांगतो नंतर तुम्हाला. तो रेकॉर्ड तुम्ही नाही केला, त्यांनीच केला आहे. एक रेकॉर्ड तर मोठा आहे, दुसरा रेकॉर्ड छोटा आहे. यस, जाऊया तर मैदानाकडे आपण वळतोय. पाहूया इथून मॅच अजूनही ऑन आहे. अजून विजयासाठी 11 धावेची आवश्यकता आहे. 3 बॉल 11 धावा. ओहो, चेंडू मात्र फळीवर आलेला नाही आहे. या बॉल वरती षटकार आला असतं तर मॅचचं चित्र बदललं असतं, परंतु मॅच अजूनही आहे. दोन्ही 2 आता षटकार नोंदवावे लागतील. 2 चेंडू 11 धावा. 2 चेंडू 11 धावा. मॅचचं समीकरण कंपल्सरी चेसिंग. 2 चेंडू आणि 11 धावेची आवश्यकता. बाबा इकडून मोठा फटका या ओव्हर या बॉल वरती येणं गरजेचं आहे. या बॉल वरती भरपूर काही शंका. आहा, इथून लांब ठेवलाय परंतु फलंदाज ऑलरेडी शफल होते असं पंच सांगतायत. आपण यष्ट्या पूर्ण डाकलेल्या आहेत आणि त्याचबरोबर यष्टांना आपण पूर्णपणे भरपूर बाहेर आलेला आहेत खेळण्यासाठी. आणि बाहेर असल्यामुळे पंचांनी सांगितलंय की हा बॉल वाईड नसणार आहे. ऑलरेडी आपण शफल झाले होते म्हणून वाईड मिळणार नाही आहे. आणि काही शंका आहे आणि हा फटका उंचावरती आहे. सामना मात्र जातोय पाम संघाकडे. आता या नालासोपारा संघ या टॉस साठी, नालासोपारा संघ आणि पाम संघ या 2 संघांमध्ये आजच्या दिवसातील या सामन्यातील जो विजेता संघ ठरेल तो